श्रीराम भावांनो, जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ही आपली फॅशन गाडी आहे. तिचं गाडीचं काम करायचं होतं. ही मागची टेल लाईट फुटलेली होती आणि तिच्यामध्ये आतमधला जो भाग आहे हा भेटत नव्हता. हा जो पार्ट आहे हा भेटला होता आणि याचं साईडचं इंडिकेटर तुटलेलं होतं. तर गाडीचं म्हटलं चला काम पण करायचं आहे, ऑइल चेंज करायचं आहे, चैन थोडीशी लूज आहे, चैन पण टाईट करून घ्यायची आहे. आणि मी आता इथे गोदा काठेजवळ होतो. तुम्हाला इथं आहे ना फुलांचा बाजार भरतो, तिथे तुम्हाला एक येणारी एअरवाली गाडी दाखवतो. इंडिगो भाई आपल्याकडं पण एक इंडिका आहे. पण ही इंडिगो भाई ना त्यांनी ज्या प्रकारे ठेवलेली ना गाडी पॅम्पर ज्याप्रमाणे केली ना भाई ऑसम. इथं आहे ना फुलांचा बाजार भरतो सर्व. तर तिथं आहे ना मला ही गाडी दिसली, म्हणतो चला तुम्हाला पण दाखवू. ही गाडी एकदम ऑसम आहे भाई. हिचा आहे ना दुसरा विषय असा आहे का ह्या गाडीचा आहे ना भाई पार्ट इतके मजबूत आहे ना का भाई पुढचा बंपर ना हार्डवालं प्लास्टिक आहे. त्याला कोणाचा गावून त्या गाडीचा धक्का बिक्का जरी लागला ना तरी काहीच होत नाही. राहिलं भाई शेवटी काही केलं तरी टाटाची गाडी बिल्ड क्वालिटी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. इंडिकाच काय टाटाच्या सर्वच गाडीची बिल्ड क्वालिटी आहे तुम्हाला माहितीच आहे. चला भेटू, गाडीचं काम करायला चाललोय भाई. ती उरेल तर ॲक्सेसरीज घेतली आहे पण भाई स्टंटच्या नादात ना 600 रुपयाला घोडा लागलाय. ॲक्सेसरीज दाखवतो पूर्ण. इंडिकेटर आहे आणि ही टेल लाईटची पुरी असेंब्ली. वरची काच पण 120 रुपयाला, म्हणजे 600-700 रुपयाला घोडा लागला डायरेक्ट. आणि तो बी कशाच्या नादात, स्टंटच्या नादात. हा पूर्ण माणसं फायबर कितीपर्यंत जातं का? हे जे आपण आता हे काढवायची म्हणजे पूर्ण असेल कांदा तुमच्या थोडीशी चांगली गाडी आली का जुन्या गाडी का आपोआप आपलं ते कोणाचं घ्या. सव्वाशे 150 जे असतात त्यांना 60 असतो. आणि ज्यांच्या 100च्या आसपास 80-100 त्यांनी 40-50 वर जाऊन फायदा तुमचा असतो. मग चालवली तर चालती गाडी, नुकसान कोणाचं आपलंच आहे या गोष्टीला. आता मिनिमम 40-50च्या वरती नाही चालवायची. तू जर 50च्या स्पीडने कंटिन्यू चालवली तर 60च्या वर ॲव्हरेज. आणि 60-70 ने चालवले 50च्या मी काय विचार करायचं माहिती का आपण जर टाइमवर जर गाडीचं सगळं काम करतोय ना, हा ही मेंटॅलिटी
गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर काय काय केलेलं आहे तुम्हाला दाखवतो. तो ही लाईट टाकलेली, इंडिकेटर पण टाकलेलं. हे फिटिंगचं त्यांनी 150 रुपये घेतले. त्यानंतर चेन टाईट करून घेतली, ऑइल चेंज केलेलं. त्याच्यानंतर एक छोटंसं पॉकेट असतं ते साफ करून घेतलं. ब्रेक वायर टाकलेली, हे शो टाकलेला, साईड शोज बोलते ना त्याला, साईड शो टाकलेला आणि निघालेलं आहे घरी. त्यानंतर टोटल खर्च आहे ना तुम्हाला आहे ना तिची लिस्ट दाखवतो 1 मिनटं. हे 580 रुपये हे लाईटचे आणि इंडिकेटरचे. त्यानंतर ना सर्व्हिसिंगचे 1140 रुपये झालेले. टोटल ना 2000 रुपयाच्या आसपास. त्याच्यानंतर 250 रुपयाचं पेट्रोल टाकलं, म्हणजे टोटल बिल 2000 रुपये आज आपल्या गाडीला लागलेले. तर फ्लिपकार्टवरती ना आपण आहे ना गोप्रो माउंटिंगला आहे ना किट मागवलं होतं, ते पण तुम्हाला दाखवतो. त्यांचा फोन आला तर आता ते घ्यायचं चालू आहे. भाई आताच आपलं फ्लिपकार्टवरून आपलं एक पार्सल आलं आहे. ते पार्सल आहे ना आपण चेक करू. माउंटिंगचं मटेरियल मागवलेलं होतं, आता तिथं चेक केलेलं होतं. त्याच्यामुळे ते असं दिसतंय. एवढं आहे आपलं. त्यामध्ये या तीन गोष्टी भेटल्या. हे हेल्मेटला माउंट आहे असं आहे वाटतं. हे येत आहे असं आणि हा बोल या साईडने चेक करून बघू आपण. असं काही सेटअप आहे. इथं मोबाईल येईल आणि हे असं इथं प्लेस होऊन जाईल नाही का मोबाईल. दाखवतो हे असं हेल्मेटला लागल आणि इथे मोबाईल माउंट होऊन जाईल आणि हेल्मेटला आणि इथे माउंटिंग होऊन जाईल असं. चला तुम्हाला हेल्मेटला आहे ना लावून दाखवतो. फिटिंग केलेलं आहे आपण याला. आजच्या साईडने याला 2 बेल्ट आहे आणि इथं 2 लॉक आहे. त्यानंतर अँगल चेंज करण्यासाठी आहे, खाली वर करण्यासाठी आहे, जेणेकरून मोबाईलचा अँगल चेंज करते. आणि त्यानंतर ना मी तुम्हाला ना यामध्ये ना मोबाईल ठेवून दाखवतो. हे वरतून आहे ना हा लॉक दिलेला आहे, जेणेकरून आपण मोबाईल ठेवल्यानंतर या लॉकमध्ये फिट करता येईल. हा जो लॉक आहे त्याच्यामध्ये फिट करता येईल. त्यानंतर असं काही